चंपाषष्ठी विशेष मल्हारी सप्तशती श्री सुखाध्याय श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमः श्री कुलस्वामिने नमः श्री मल्हारी मारतंडाय नमः श्री रामदेवताय नमः। नमितो नम्रत्वे महासा कांती लीला अघात त्याची सर्व स्वीकारावे लिहितो त्या स्वामी भक्तासी प्रकटवावी आपुली लीला सांगे कैलास महिमा सनत कुमार पाहती धर्मपुत्र शुभ्र पर्वत ते जे झाकती नेत्र अकस्मात गेले गोंधळून ऋषी सर्व करिता तयांनी शिव पंचाक्षरी जप झाली झाकती नेत्र अकस्मात दिव्यदृष्टी ऋषीस नेहाळ श्री कौतुके कैलास पर्वत सर्व सौंदर्य लक्षणायुक्त पर्वते असती चंद्रकांत पाषाण लिंपिला तो हरिचंदने करुण विरहती वन कुंजर थवे संपूर्ण सुरंग समीरा ऐसे धावती पार्वती आम्र अशोक संगन कंदप चंपक हरिचंदन तमाल फणस बंदरी रक्तचंदन नाना परीचे वृक्ष शोभती व्याघ्रष्टक वक्रश्वापदे असती तैसेच शुक मैना बक पक्षी कोकिलाकार नव चक्रवाक पक्षी अनेक वस्ती कैलास पर्वती रंबा फळ नारिकेल पुगी फळ वृक्ष नागवेली कंकोळी वेली करुण तैसेची शोभती मंदार वृक्ष पार्वती संख्या वेचती फुले ऋषी चालती शिवपद स्मरुण तवाकस्मात देखील शिवनगर ज्याचे नाव भोग्याख्य नगर दुरुण ऋषी दंडवत घालती पुढती जाऊन ते धर्मनंदन महाद्वारी गणासनमुन मनती करवावे शिवदर्शन शिवंद्याचे गणासने यादन्या ऋषी महाद्वार समीप आले तव द्वारी गजवदनास पाहिले साष्टांग प्राणिपात करते झाले राहिले उभे कर जोडोनी शिवनंदी शिवाचा लाडका गण सुवर्ण वेद हाती घेऊन शिवसभेस गेला ऋषीस घेऊन सभा शोभे ऋषी वेडावले सभासद गुरु शुक्र थोर अष्टसिद्धीचे तैसे मरुद्गण अष्टवसु एकादश रुद्र कुबेर तिष्ठत ते हात जोडून पूर्वेस इंद्र आग्नेयेस अग्नी नैऋतेस निवृत्ती कृतात दक्षिणेसी वरुण उभा पश्चिमे दिसी सूर्य तेज शांत करून शोभे चंद्र चातुर्य शिवमस्तकी राहून समीप भागी कमलासन तैसेच विष्णू सामवेद करून स्थविताती शिवाशी सुरवर भैरव समुद्र नद्याही वेदशास्त्रे पुराणे उपपुराणेही नवग्रह नवनाग सहस्त्रवदनही सकल विद्या कलास्तविती शिवाशी निर्गुण निराकार अगोचर भक्तासाठी झाला साचार त्रिशूल डमरू खडयुक्त कर परमतेजे प्रकटला शिव वासुकी नाना रत्न अलंकार शोभत रुद्रमाळा ही मिरविते तयासी बालकारक समान चारु शोभ शोभत पंचमुखी प्रकटला शिव पश्चिम उत्तर सदोद्यात नामदेव पूर्व दक्षिण तत्पुरुषान अघोर मध्यमुखाचे नाम ईशान ऐसा पंचमुखे शोभत शिव मुख निर्मळ हासे युक्त सुंदर दंतपक्ती शुभ्र निर्मळ वामांगाशी शोभे मृदानी थोर अमृत स्वरूपी प्रत्यक्ष शिव मृदानी रूप अंकितातिमान नेत्र कमळे नीलोत्पनासम रसळनासिका आरक्ताधर त्रिवेणी सुंदर भुजंगाकृती साजिते गोजिरे से रूप झाला पंचवदनेही कामपीडित वर्णू शोभे कायमी पामर आदिमाया ईश्वरी प्रत्यक्ष ऐसे उभे तिष्ठती निराकार सगुण समोरे उभे नंदी शृंगी गण ऋषी हृदयी पंचाक्षरी जपुन पाहती रूप उमा शिवाचे धर्मात्मज उभे होणी शरण भावे स्तविते झाले पंचवदन पिनाक पाणी फणित भूषण बोलत झाला ऋषीशी पुसे कोणते दुःख दारुण करावे मजसी निवेदन ऋषी म्हणती मणी चूल दैत्य दारुण छळले त्यांनी आम्हासी मणी मल्ल दैत्य एकोदर ब्रह्मदेवाकडून घेतला त्यांनी वर छळती सर्वावून मत होऊन नसे समर्थ त्या जिंकाया भूलोकाचे ठाई राहून त्रैलोक्याचे राज्य करीती आपण आज्ञाभंग होता तक्षण इंद्रादिकाशी शिक्षा करीती त्याने केले आमचे सर्व स्वरण यज्ञधेन वदिल्या संपूर्ण स्त्रिया पुत्रास बहुत्रास देऊन मल्लदैत्य गेला स्वनगरी ऐसे रुचवर्षण ऐकोणी शिव म्हणे दैत्य पापखाणी झाला उन्मत विधीवर दे करुणी सकळ श्रुत असे आम्हासी त्यासी तपसामुग्री असे खासी परिसरे आता निश्चयशी चित्त व्हावे तुम्ही आमासी मारिने निश्चित मी तयासी ऐसे कोपे वदून पंचवदन हास्य केले अट्टहासे करून मग सिंहासनावरून उतरून जटा आपल्या भूमीवरी शिवजटेतून महामारी उत्पन्न झाली देवई सुंदरी ऋषीची शिंपली घृते करुणी म्हणून नाम तिचे घृतमारी ती घृतमारी कर जोडोनी शिवापुढे उभी अनन्य शरण शिव म्हणे भक्षी दैत्य सैन्य ऋषी सकल ऋषीचे कुळ शिवाचे ऐसे वचन ऐकोणी घृतमारी संतोषली मनी जय जय पिनाक पाणी आज्ञाप्रमाण मज तुझी ऐसे सांगे सनत कुमार ऋषीश कथा ही ऐसे पापनाशक शिवचरित्र महिमा असे पवित्र श्रवण मात्र कलिदोष हरती शिवचरित्र करिता श्रवण
सकल देव होती वशजान शिवे मार्तंड रूप धरण्याचे कारण आता निवोदित तुम्हासी सकल ऋषींनी स्तविनी सुचविले पंचपक्वाने वदन होय वहिले म्हणून शिवे एक वक्न धरिले निशाचर वध कारण असतव पंचपक्वान झाले एक वक्त खदिरांग सारिखे नेत्र क्रोधे शरीर झाले तप्त चारी हाती आयुधे शोभती तप्त कांचन समपीत वर्ण वरी हरिद्रा चूर्ण उदळण तेज दिसे अतिशोभमयान पाहता नयन झाकती मस्तकी मुकुट रत्न जडित वरी अर्धचंद्र विराजित त्रिनेत्र गळा मुंडमाळा विरवित तेजस्वी रूप वर्णिने शक्य चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मार्तंड भैरव रूप धरी पशुपती आनंदन मावेत्री जगती इंद्रादी देव पावती हर्ष सिंहासनावर पंचपक्वान मूर्ती तोची अकस्मात झाला एकमुखी देव ऋषी मनी आश्चर्य करीती म्हणती अगाध लीला शिवाची शिवगणासी आज्ञा करुणी देवासी आज्ञापी गंभीर वाणी म्हणे आपापली शस्त्रे घेऊनी सत्वर युद्धा लागी चालावे भयंकर तयाचा शब्द उठला म्हणून भैरव नाम पावला पीत रक्तवर्ण एक झाला म्हणून मार्तंड नाव तयाचे तेने सूर्यासी तनु धरला भयंकर शब्द बैसे कोटाळी म्हणून मार्तंड भैरव तये वेळी देवऋषी बोलती मार्तंड भैरवाची आज्ञा वंदुनी निघाले इंद्रादी देव सेना घेऊनी वाहने आपुली सज्ज करुणी सकल देव निघाले युद्धास कैलास पर्वत अतिविस्तीर्ण तेथे आपुली सेना उभी करून सेना नायक सांगे शिव सभेत जाऊन आपुली सेना सिद्ध असे शिव तेव्हा सिंहासनावरून उठून हर्षयुक्त नंदीवर बैसोनी सभेभोवती सप्त कोटी गण मिळवणी जय जयकार ते गर्जवी वामांगी तयाचे गिरिजा सुंदरी हीच माया मूळ पुरुषाची हीच म्हणती महालया महाळसा हिची शक्ती वर्णू कैसी ऐसी ती महामाया भगवती भक्त कामधेनूचीच म्हणती ती बैसोनी वामंगा प्रती जयप्रती सर्वा झाली असे सेनापती दाखवी सैन्य वर्णून संतोषणी बोले चंद्रभूषण म्हणे सकळास आज्ञा करून भूतळाशी चालावे ऋषी स्तवती वैरवा लागून म्हणती आधी आश्रमी घेऊन मग जावे दैत्य वधा लागून ऐशी आमुची असे विनंती सकळ गणासहित मार्तंड भैरव उतरले सैन्य मेदिनीवर झाला ऋषीवर्या आनंद थोर ऋषी भार्या धावल्या ओवाळण्या आले ऋषी आपुले आश्रमी पूजिते झाले शिवांसी संतोषिनी शिव बोले तयासी निर्भय तुम्ही असावे तेथे त्रिराती क्रमिल्या पाही सकळ धूप लावले लवलाही आपुले सैन्य घेऊन सर्वही शिवदर्शना सकळ पातले वादे विदित वाजती भूत कहाळा मृदुंग तुरे गर्जत अट्टहास करून वाजती शंख एकता वीरांसी येईस पूर्ण ऐसे सैन्य पाहुणी शिवाचे हेर सांगू धावती मल्लाचे सांगती अरिष्ट उद्देलेले साचे वरी गती नसे स्वामिया मनिचूल पर्वता समीप देव शिबिरे देऊणी उत्तले अमुप सभोवते अष्टभैरव सेने समीप राक्षताती ते सेनेसी दूत ऐसे बोलोनी त्वरित गेले आपल्या स्थानाप्रता मल्ल झाला मणी साशंकित सभासत्वर विसर्जली घेई मणी दैत्यस बंधूस बोलावून करी ती विचारे एकांती बैसून मणी बोले मग कर जोडून बोलवास बुद्धी प्रधानास एकांती बैसले ती घेजन म्हणती शिव घेऊन आला सैन्य यासी काय करावे कारण घ्यावे आपण जाणून प्रधान सुचवितेसे मल्लासी पाठवावे हेर शिवापासी कळेल गुप्त वर्तमान आपणाशी मग योजना करूयाची मल्लासूर फार दस कलामनी करीत असे तो विचार अंतरी बाह्यात कार्य धीर धरुणी व्रथा गर्जुनी बोलत असे म्हणे असे इंद्र परमळ नष्ट त्याचा स्नेह ठेवू नये स्पष्ट देवस्ती बहुत दुष्ट त्यांची उपेक्षा म्या व्यर्थ केली इकडे प्रधान हे रांगासी सांगे गुप्त रूपे देव सैन्यात जावे तेथे सेना नायक कोणा आहे त्वरित आम्हासी सुचवावे चौघे दूत अणु रेणू सम होऊन शिवापाशी गेले दोघे जण पोचले दोघे देव इंद्रापाशी जाऊन गुप्त रूपे तेथे राहती जेथे ते चेष्टित होय निश्चित ते वर्तमान मल्लास पोचविती ऋषीच मल्लासुरे त्रासिले भूत म्हणून शिवे आलाशी साशंकित खिन्न झाला मल्लासुर प्रधाने जाणून हे दूषित म्हणे जी बळ सिंधू आपणास मान नसे ब्रह्मांड गोलामाजी तुझसी काय युद्ध करी वृत्तारी तेथे महेश काय भिकारी न राहू शकती तुझ समोर समरी युद्ध आपणच जय पाऊ कोणी दैत्य चित्ती संतोषला उत्साह समुद्र त्याचा उचंबळाला मग पाचारुणी वार्तिकाला निज प्रतापे आज्ञा करी म्हणे करात्वरा सत्वर पाचारुणी आणा दैत्य सत्वर जो सकल दैव सैन्याचा संहार करून जाणत असे क्षण मात्रे सेनापती सवंदून सत्वर दैत्य पावले राजद्वार
तोसे देव सैन्याचा घोष थोर कोणी ते हास्य करती एकासी एक करीती विचार देव जिंकिले सहस्त्रवार आज उत्साह दिसतो थोर शिवसहाय्यकारी म्हणून या तोनी क्रिया भ्रष्ट असे पाकशासन जाऊनी मिळाला भिक्षुकाला गुण आता समरी जीवे मारिन किवची न करू तयाची ऐकोणी ऐसे मल्ला सुरवचन सर्वांनी केला जय जयकार म्हणती आज्ञा द्यावी सत्वर निर्जर सकल भक्षिण्या सेनापती विनंती द्या तांबूल पैसे देव राणी मारिण बैसा आपला स्वस्थ चित्त करून पाहावे कौतुक सेवकाचे सेनापती वचन ऐकुणी मल्लहर्ष निर्भरमणी म्हणे मी देतो ते क्रमे करुणी देव वितू बुद्धिवंता सेनापती म्हणे जी देवेंद्रा तुझ्या औदार्य शक्तीची मर्यादा कोण कैसा जाणे दातारा वर्णवे कैसी या पामरा शूरद्रताशी दिला ऐरावत कौशल्यास दिला विद्युर प्रथारथ उद्धारासी दिला हेमरती कुंजर ऐसा उदार तू दातार देवशैल्याशी पशुपती नामगज सौरीभास हिमकुंत नामकुंजर सुरेंद्र दर्पणास कर्पूर वर्णश्व चंद्रकोपरासी पाचारश्वरथ सिंधू उदास मदोन्मक्त कुंजर गोमुखास इंद्रनीलश्व धर्मवर्णास श्यामकर्ण सज्जरथ देवणी सेनायकांत संतोषवणी सूर्पकर्ण असे अभिधान त्यास सुवर्णवर्ण अक्षयोजुन रत्नखचित रथ ध्वज कृष्णवर्ण देवणी गौरविला अशी काही सेनानायकाची नामे वर्णिली संक्षिप्त रूपणे त्यासी छत्र चामरे देऊ नये प्रिय वाक्य गौरवी दैत्यपती याहून दैत्य अस्ति रणशूर युद्ध लागी परमचतुर ऐसे 36 दैत्य थोर अस्ति नाम दुर्मज स्वर शून्य दारुण्य दैत्य ऐसे नामाधिमानी दैत्य कोणी व्याघ्रादी विलक्षण कोणास अस्ति मस्तके तीन कोणास कैसे शुलायसे ऐसे दैत्य गर्जती ओरडती कोणी आश्वासमने हिंसती कोणी खळस्थूळ देही असती तयासी सत्कारणे दैत्यपती रथ अश्वगजांच्या पंगती मल्लेदारी उभ्या केल्या निघुती जे जे आवडे ज्या ज्या प्रती म्हणे जावे घेऊणी सुखे सेनापती आज्ञा केली आला युद्धास चंद्रमोळी युद्धासी माझे लफळी हे धनरत्ने सर्वास द्यावी इंद्रे आपली क्रिया सोडून युद्धास आणली त्रिनयन तरी आता रमी त्यास मारून आमुचे प्रिय तुम्ही करावे आता मृत्यूने ग्रासले देव सरले तयांचे आयुष्य करतील सारे समाग्रमी पलायन परी मी तयास न सोडी म्हणे आता न किव करू शिव भिकारी तयासी मारू इंद्र वक्ते तर्पण करू नाही निज पितरांचे ऐसे सर्वांसन्मुख बोलून हासून बोले हा संग्राम कवण तुम्ही आपले सैन्य सिद्ध करून शिबिराप्रती राहिजे मल्ल सिंहासनावरून उठला सर्वांनी जय जयकार केला सेनापती आज्ञा वंदून निघाला स्वदनाप्रती तो जातसे मल्ले सुबुद्धी प्रधान बोलविला अभ्युत्थान देऊनी सन्मानिला दैत्य विचार पुसे प्रधानाला कैसे आता करावे सद्बुद्धी मने बल संपन्न आपण तुम्हा समान न दुजा जाण काय हे दुरित मनात घेऊन होता साशंकित स्वामी या ऐकोणी उठला देवेंद्र पेटुनी क्रोधे सभे माझे घेऊनी दिव्यांबर परिधान करुणी सिद्ध झाला युद्धासी तैसाच मणी दैत्येश्वर मल्लाचा बंधू एकोदर तो गजस्कंधी बैसे रणधीर परमतेजे शोभत असे हेरे हे वर्तमान शिवास सांगती ऐकोणी शिव हास्य करती म्हणे व्रतारी चिंता नसावी दैत्यास लावी न समरी शिक्षा तुम्ही स्वचित्ते करुण असावे आपुले सैन्य रक्षुण सकळ देवासी आज्ञापुण असावे सावधनिशी दिन शिवे पशुपत अस्त्र अभिमंत्रुन सभोवती त्रिशूळ ठेवला रक्षण क्षेत्र पाते हानला जाण सहस्त्र आवर्ती होत असे ते श्री मल्हारी मार्तंड चरणार्पणास्तु श्री स्वामी समर्थ चरणार्पणास्तु हा अध्याय करिता पठन सुख समृद्धी घरात नांदेल शत्रू पीडा नाशवी सकल सदा गृहामध्ये आनंद पुरविल गौरी विद्या जारणा दिल सेल भयंकर स्मरिता मार्तंडासी पुरतील शम श्री मल्हारी मार्तंड अर्पणास्तु।